नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय, महायुतीला मोठा धक्का। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला आहे। विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि अनपेक्षित मानला जातो आहे। मतमोजणीच्या आकडेवारीनुसार विजयासाठी आवश्यक असलेला 303 मतांचा कोटा गोकुळ गीते यांनी सहज पार केलाय। त्यांना एकूण 357 मते मिळाली, तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली। बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांना एकही मत मिळालं नाही, याशिवाय 13 मते अवैध ठरली। मतमोजणीचा तपशील: विजयासाठी आवश्यक कोटा 303 मते, गोकुळ गीते अपक्ष विजयी 357 मते, नरेंद्र दराडे महायुती शिवसेना शिंदे गट 248 मते, प्रसाद हिरे बंडखोर 0 मते, अवैध मते 13। गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा ओलांडल्याने दुसऱ्या फेरीची आवश्यकता भासली नाही, त्यामुळे मतमोजणीच्या सुरुवातीलाच त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता। निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर गीते यांनी अधिकृत प्रचारातून माघार घेतल्याचं चित्र निर्माण झालं। मात्र त्यांनी मतदारांशी अंतर्गत संपर्क कायम ठेवत स्वतःची ताकद अबाधित ठेवली। या रणनीतीमुळे त्यांचा गनिमी कावा यशस्वी ठरला आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला। पहिल्याच फेरीतील मतमोजणी संपताच गोकुळ गीते यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांच्या मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या निकालामुळे नाशिकच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झालेली असून महायुतीसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभं राहिलेलं आहे।